आता बरंच मध्ये कथा आहे ते मी सोडून दिलेली आहे. डायरेक्ट प्रगट झाले हे सांगतो. प्रगट झाले. विचारलं काय झालं. त्याने सांगितलं माझ्या सासऱ्यानं अविचारानं मला शाप दिला, तू घटत घटत जाशील, क्षयरोगी होशील. पण मी माझा क्षय होतोय, माझ्यावर कृपा करा. भगवान शंकर म्हणले हे बघ त्याचा शाप तर मला घालवता येणार नाही, पण तुला वरदान मात्र मला देता येईल. काय वरदान दिलं. जसं त्याच्या शापानं तू त्याने घटत घटत जाशील, तसं माझ्या शापानं तुझी, माझ्या अनुग्रहानं तुझी वृद्धी होईल, तू वाढत वाढत जाशील. म्हणून त्यांनी महाराज चंद्र हा दक्षाच्या शापानं घटत 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 जातो आणि अमावस्या होते, आणि भगवान शंकराच्या वरदानानं पुन्हा वाढत वाढत जातो आणि पौर्णिमा होते. ही अमावस्या आणि पौर्णिमा का होते त्याच्या मागचं हे कारण आहे. पण भगवान शिव त्यांनी प्रगट झाले ज्या स्थानावरती, चंद्रावर प्रसन्न झाले, वरदानही प्राप्त झालं. मग त्यांनी चंद्राला विचारलं तुला काय पाहिजे सांग अजून. तो म्हणला माझी अशी विनंती आहे की आपण याच स्थानावर थांबावं, जसा माझा त्यांनी उद्धार करण्याकरिता आले तसा सगळ्या जगाचा उद्धार करावा असं त्यांनी म्हटलं. भगवान शंकर म्हणले ठीक आहे मी इथेच थांबतो. ज्योतिर्मय स्वरूपामध्ये भगवान शंकर त्यांनी सोमनाथ क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं राहिले. सुनील भाऊ मला म्हणले होते की तिथं त्यांनी महाराज ते लिंग तोडलं होतं आणि त्याचे काही अवशेष आहेत, म्हणून ते शिवलिंग त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या दर्शनाकरिता आलं की नाही मला माहीत नाही. म्हणून अशा पद्धतीनं आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, आदराचं त्यांनी स्थान असणारे आपण ज्यांच्याकडे पाहून त्यांनी परमार्थ करतं हे मंडळ, ते म्हणजे श्री श्री रविशंकरजी महाराज. हा जगामध्ये त्यांची फार मोठी ख्याती आहे, फार दिव्य असणारा त्यांचा परमार्थ आहे. ते अतिशय दिव्य रूपात त्यांनी राहतात. बाल अवस्था, बालवत असणारी अवस्था आहे. म्हणून त्यांच्याविषयी बरंचसं त्यांनी ऐकायला मिळतं. त्यांची आपल्या सर्वांवर कृपा आहे. म्हणतात त्यांनी सौराष्ट्रामध्ये सोमनाथाचं जे शिवलिंग आहे ते ज्यावेळेला फोडलं त्याचे अवशेष काही लोकांकडे त्यांनी अजून शिल्लक आहेत. त्यातलं एक अवशेष त्यांनी महाराज श्री श्री रविशंकरजी महाराजांकडे आहे आणि त्याचं अजूनही दर्शन प्राप्त होतं. असू द्या. म्हणून ही त्यांनी सौराष्ट्र सोमनाथाची कथा मी आपल्यासमोर सांगितली. जो कोणी त्यांनी महाराज या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी भगवान शंकराची पूजा करेल त्याला क्षयरोग होणार नाही, त्याला कुष्ठरोग होणार नाही, त्याचे सगळे रोग नाहीसे होतील, दर्शनानं पाप निघून जाईल, मनोवांछित फल प्राप्त होईल, त्याला त्यांनी स्वर्गलोकात वास्तव्य होईल. त्याची जर आपण त्यांनी यात्रा केली तर सगळ्या मनातली इच्छा पूर्ण होतील, मनोरथ पूर्ण होऊन त्यांनी कथा जर श्रवण केली सौराष्ट्र सोमनाथाची तर त्यांनी मनोरथ पूर्ण होऊन पापमुक्त मनुष्य होईल. आपण ऐकली कथा, आपले त्यांनी मनोरथ सोमनाथ पूर्ण करणार आहे महाराज. यानंतर दुसरं त्यांनी ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन. या मल्लिकार्जुनाची त्यांनी कशी उत्पत्ती झाली असेल आपण मग ऐकलं. कार्तिक स्वामी रुष्ट होऊन गेले, रुसले, आणि रुसून दक्षिण प्रांतामध्ये त्यांनी गेले. ते त्यांनी निघून गेले. पार्वतीनं भगवान शंकरानं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, ते थांबले नाहीत. एका दिव्य असणाऱ्या पर्वतावर अशा पद्धतीने ते जाऊन थांबले. त्यांची समजूत काढण्याकरिता शिवपार्वती स्वतः अशा पद्धतीने गेले दक्षिण प्रांतामध्ये. पण ते तिथून 10 योजना अशा पद्धतीने करुंज नावाचा पर्वत आहे, 10 योजना पुढे जाऊन त्यांनी निघून गेलेले आहेत. तिथं त्यांनी भगवान शिव आणि पार्वती त्यांच्याकरिता व्याकुळ झाले. त्यांना थांब म्हणत होते, थांबले नाही. मग त्या स्थानावर भगवान शिव पार्वती तिथं थांबून ज्या स्थानावर कार्तिक स्वामी गेले तिथं त्यांना भेटण्याकरिता जाऊ लागले. मग जिथं त्यांनी भगवान शिव आणि पार्वती थांबले तिथं पार्वतीला नाव पडलं मल्लिका आणि भगवान शंकराला नाव पडलं अर्जुन. पण मल्लिका अर्जुन, मल्लिकेसहित अर्जुन भगवान शंकर जिथं वास्तव्य करतात ते त्यांनी शिवलिंग झालं मल्लिका अर्जुन. पण पर्वकाळ असतो, अमावस्याला भगवान शंकर त्यांनी कार्तिकेयाला भेटण्याकरिता जातात आणि पौर्णिमेला पार्वती माता भेटण्याकरिता जाते. असं त्या स्थानाचं महात्म्य आहे. तिथं जर आपण दर्शन करण्याकरिता गेलो पाप नाश होतो, इष्ट मनोकामना पूर्ण होतात, सुखाची प्राप्ती होते, धनधान्यादी संपदा प्राप्त होते, प्रतिष्ठा प्राप्त होते, आरोग्य प्राप्त होतं, गर्भवासाला यावं लागत नाही, अक्षय पदाची प्राप्ती होते मल्लिकार्जुनाच्या दर्शनात. यानंतर महाकालेश्वर महादेव ब्राह्मण पुत्र होते 3. अवंती नावाची नगरी म्हणजे उज्जैन नगरी आहे. 3 ब्राह्मण पुत्र आहेत. त्यांचं नाव आहे त्यांनी 4 ब्राह्मण पुत्र आहेत. त्यांचं नाव आहे देवप्रिय, मेधाप्रिय, सुकृत आणि सुव्रत. हे 4 जण तपश्चर्या करत होते. एक दुष्यंत नावाचा त्यांनी असणारा दैत्य आहे, तो त्यांनी उन्मत्त झाला होता. हे त्यांनी पार्थिव म्हणजे मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा करत होते. त्या दैत्याला सर्वजण घाबरत होते. पण 4 जण त्यांनी शिवपूजन करत असताना तो दैत्य आला तरी पण घाबरले नाहीत. ते आपल्या जागेवर बसून राहिले आणि शिवपूजन करत राहिले. त्या दैत्याला राग आला आणि तो 4घांना मारण्याकरिता उद्युत झाला. मोठा आवाज झाला, कडकड कडकड आवाज झाल्याबरोबर त्यांनी प्रत्यक्ष भगवान शिव महाकालाच्या रूपानं प्रगट झाले आणि त्या दुष्यंताचा वध अशा पद्धतीने भगवान शंकरानं केला.
हे चौघे ब्राह्मण पुत्र आनंदी झाले. त्याने नमस्कार केला. भगवान शंकरांना विचारलं, मी प्रसन्न आहे, काय पाहिजे? म्हणे, देवा, जसं आमचं संरक्षण करण्याकरिता तुम्ही आलात, आमचा काळच त्या दैत्याच्या रूपानं आला होता आणि तुम्ही काळाचाही काळ होऊन प्रत्यक्ष प्रगट झालात, तसं त्यांनी या स्थानावरती वास्तव्य करा आणि सगळ्यांना त्यांनी अशा पद्धतीने सांभाळा, असं वरदान मला द्या. म्हणून भगवान महाकालेश्वराच्या रूपानं त्या स्थानावर आजही विद्यमान आहेत. आपण सर्वजण त्यांच्या दर्शनाकरिता जाऊ शकतो. त्यांच्या दर्शनानं सुद्धा त्यांनी पापनाश होतो. स्वप्नात सुद्धा दुःख पाहायला भेटत नाही आणि सर्व इच्छा त्यांनी पूर्ण होतात. यानंतर त्यांनी चौथं त्यांनी ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर. विंध्याचल पर्वत आहे, तो त्यांनी अतिशय श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा मोठा पर्वत आहे मेरू पर्वत. दोघांमध्ये थोडासा वाद आहे. मेरू पर्वताला फार श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे. विंध्याचलाला त्यांनी असं वाटलं आपल्याला श्रेष्ठत्व प्राप्त व्हावं. त्यानं त्यांनी महाराज भगवान शिवाची उपासना केली. पार्थिव लिंग तयार करून उपासना करायला सुरुवात केली. भगवान शिव त्याच्यावर प्रसन्न झाले, प्रत्यक्ष प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर विचारलं, तुला काय पाहिजे? म्हणे, देवा, तुम्ही याच स्थानावर थांबा आणि सगळ्या जगाचा उद्धार करा. म्हणून त्यांनी तो ओंकार पर्वत आहे, त्या ओंकार पर्वतावर ओंकारेश्वर रूपानं भगवान त्यांनी राहतो. जिथं त्यानं उपासना करायला सुरुवात केली भगवती नर्मदेच्या तटावरती, तिथं त्यांनी अमलेश्वर रूपानं परमात्मा राहतो. म्हणून ओंकार अमलेश्वर असं त्यांनी जोडून नाव आहे. दोन ठिकाणी परमात्म्याचं वास्तव्य, दोन्ही पण ज्योतिर्लिंगात आपण त्याचं दर्शन घेण्याकरिता जाऊ शकतो. यानंतर त्यांनी केदारेश्वर नावानं भगवान त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले. भगवान विष्णूचा त्यांनी अवतार आहे नर आणि नारायण. या नर नारायणानं त्यांनी महाराज बद्री क्षेत्रामध्ये आणि विशाला क्षेत्रामध्ये जाऊन भगवान शंकराची पूजा केली. भगवान शंकर त्यांनी नर नारायण करता प्रत्यक्ष प्रगट झाले. विचारलं, काय पाहिजे? सांगितलं, जसं आम्हाला दर्शन दिलं तसं सगळ्या जगाचा उद्धार करण्याकरिता थांबा. म्हणून त्यांनी भगवान शंकर त्यांनी केदारनाथाच्या रूपानं त्या ठिकाणी थांबले. तिथं भीम गेला होता. भीमाचं आणि शंकराचं त्यांनी महाराज युद्ध झालं होतं. भीमामध्ये फार जास्त बळ होतं. या भीमाचं त्या परीक्षा घेण्याकरिता भगवान शंकर त्यांनी महाराज आणि रेड्याच्या रूपानं प्रगट झाले होते. त्याची शेपटी भीमानं पकडली आणि भगवान शंकरानं खाली जमिनीमध्ये तोंड खुपसलं. ते निघून गेले. त्यानं ओढून घेतलं. ते तुटून आलं. अर्ध त्यांनी महाराज भीमाच्या हातात राहिलं, अर्ध काठमांडूमध्ये नेपाळमध्ये गेलं. तिथं त्यांनी महाराज भगवान शंकराचं दिव्य असणारं लिंग तयार झालं. पशुपतीनाथ त्याचं नाव पडलेलं आहे. आणि इथं केदारनाथ अशी त्यांनी ही ज्योतिर्लिंगाची कथा आपण केदारनाथाची श्रवण केलेली आहे. यानंतर त्यांनी भीमाशंकर नावाचं ज्योतिर्लिंग आहे. हा भीमाशंकर भगवान त्यांनी कामरूप नावाचा देश आहे. आता सध्या जिथं त्यांनी आपण घोडेगावच्या पुढे त्यांनी जुन्नर तालुक्यामध्ये काही जुन्नर आंबेगाव तालुका असेल त्या तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं भीमाशंकराचं स्थान आपल्याला पाहायला मिळतं. हा भीम नावाचा त्यांनी मोठा दैत्य आहे. तो सर्वांना त्यांनी त्रास देत होता. सुदक्षिण नावाचा त्यांनी एक भक्त होता. तो त्यांनी भगवंताची उपासना करत होता. उपासना करत असताना हा भीम नावाचा दैत्य आला. या भीमानं त्या सुदक्षिणावर त्यांनी तलवारीनं वार करायला सुरुवात केली. त्यानं भगवान शंकराची उपासना करत असताना ती उपासना सोडली नाही. पण भगवान शंकर स्वतः त्यांनी प्रगट झाले आणि त्या भीमदैत्याचा त्यांनी अशा पद्धतीने वध केला. म्हणून भीमाला मारण्याकरिता भगवान शिव प्रत्यक्ष प्रगट झाले. म्हणून त्यांनी शंकराला नाव पडलं भीमाशंकर. भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा असते. ती गंगा प्रवाहित होती. गंगा तिथंही प्रवाहित झाली. जशी ती गंगा त्यांनी भगीरथाकरिता प्रगट झाली म्हणून तिला भागीरथी म्हणतात, तशी त्यांनी भीमाशंकराच्या जटेतून प्रगट झाली म्हणून तिला नाव पडलं भीमरथी. भीमरथी हीच भीमरथी त्यांनी वाहते. आपण पंढरीची वारी करतो ना, ती भीमाच तिथे आहे. चंद्रभाग नावाचा सरोवर आहे, त्याला भीमा जाऊन मिळालेली आहे. म्हणून तीच भीमरथी आहे. जशी भागीरथी आहे तशीच भीमरथी आहे. जेवढं महत्त्व भागीरथी गंगेला आहे तेवढंच महत्त्व भीमरथीला आहे. महाराज गंगेमध्ये तरी स्नान केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं, पाप निवृत्त होतं. पण भागीरथी अशी आहे, ती भीमरथी अशी आहे महाराज की जिच्याकडं पाहिलं तरी अवघेची पापे गेली दिगंतरा, चंद्रभागा डोळा देखलिया. पण तिला डोळ्यानं पाहिलं तरी सगळ्या पापांचा नाश करते. अशी त्यांनी भीमा प्रत्यक्ष प्रगट झाली आणि भीमाशंकर रूपानं भगवान त्या ठिकाणी राहिले. तो दैत्य मरताना त्यांनी महाराज भगवान शंकराला म्हणत होतं, देवा तुमच्या हातानं मला मृत्यू प्राप्त होतोय. माझी विनंती आहे की तुमच्या नावासमोर माझं नाव जोडलं जावं. म्हणून त्याचा उद्धार भगवंताच्या हातानं झाला. आणि म्हणून त्यांनी स्वतःचं नाव घेत असताना त्याचं नाव त्यांनी भगवंतानं आपल्या नावाला जोडलं. यानंतर सातवं त्यांनी ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे काशी विश्वनाथ. हे विश्वनाथ ज्योतिर्लिंग त्यांनी असं आहे, भगवान शंकरानं स्वतः आनंदवन तयार केलं स्वतः खेळण्याकरिता. आणि त्या स्थानामध्ये शिव पार्वती दोघेजण प्रत्यक्ष प्रगट झाले. तिथं भगवान कालाग्नी रुद्र रूपानं त्यांनी राहतात. ते काशी क्षेत्र म्हणजे महास्मशान आहे. तिथं त्यांनी ज्याला मृत्यू प्राप्त होतं हे भगवान त्यांनी तिथं त्याला मोक्ष प्राप्त करून देण्याकरिता तारक मंत्र सांगतात. असं दिव्य असणारं स्थान म्हणजे काशी स्थान आहे. वाराणसी पण आपण त्याला म्हणू शकतो. ते स्थान त्यांनी मोक्षदायक असणारं स्थान आहे असं त्याचं वर्णन आहे.
यानंतर त्यांनी वैद्येश्वर नावानं भगवान प्रगट झाले. वैद्यनाथ, परळी वैद्यनाथ असं आपण त्याला म्हणतो. रावणानं तपश्चर्या केली, भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. भगवान शंकर प्रसन्न होत नव्हते म्हणून स्वतःचं एक मुंडकं कापून शंकराच्या समोर समर्पित केलं, शिरकमल म्हणून. मग भगवान शंकर त्यांनी प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर विचारलं तुला काय पाहिजे. सांगितलं तुम्ही माझ्याबरोबर माझ्या लंकेत चला. ते म्हणजे लंकेत तर काय मी येणार नाही, पण माझं आत्मलिंग मी तुला देतो, ते कुठं स्थापन करायचं तिथं स्थापन कर. पण आत्मलिंग रावणाच्या हातात दिलं. रावण ते घेऊन निघाला. पण देवदेवतांना चिंता वाटली, हा लंकेत त्यांनी देवाला घेऊन जाईल, आपलं काय होईल. हिमालयातून भगवान कैलासातून तिकडं जातील. गणपती बाप्पांना चिंता पडली. गणपती बाप्पांनी एक गोपाळाचं रूप धारण केलं आणि रावणाला शिवाच्या मायेनं त्यांनी महाराज लघुशंका आली, म्हणजे लघवी आली. त्याला अनावर झालं, काय करावं. त्याने सांगितलं होतं जिथं हे लिंग ठेवशील तिथं ते स्थिर होईल, परत तुला हलवता येणार नाही. आता ते खाली ठेवायचं नाही, लघुशंकेला तर गेलं पाहिजे. हा गोपाळ दिसला आणि त्याच्या हातात ते लिंग दिलं. सांगितलं हे बघ मी लघवी करून येतो, तोपर्यंत तुझ्या हातात ठेव. तो म्हणे हे बघ मी जास्त वेळ थांबणार नाही, मला माझे गाई गुरं आहेत त्यांना घेऊन जायचं आहे. तू जर लवकर आला तर बरं, नाही तर मी ठेवून देईन खाली. म्हणजे लगेच आलो. आता तो लघवी करण्याकरिता गेला, पण शिवाची मायाच होती महाराज, त्याची लघवीच थांबेना. एक मुहूर्तभर म्हणजे पाऊण तास त्याला परत येता आलं नाही. मग गणपती बाप्पाच होते, परीक्षाच घेण्याकरिता आले होते. ते शिवलिंग खाली ठेवलं. ते ठेवलं असंच जमिनीला त्यांनी स्थिर झालं. रावण आला, त्यानं उचलण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यानं ते हल्लं नाही. आणि मग तिथं त्यांनी वैद्यनाथ भगवान प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झाले. हे ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये राहतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत परळी वैजनाथ, हे प्रसिद्ध असणारं स्थान आहे. महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत महाराज. आपण किती भाग्यवान आहोत. 3.5 शक्तिपीठं म्हणजे 4 शक्तिपीठं. 52 शक्तिपीठातले 4 आपल्या महाराष्ट्रात आहेत. एकट्या महाराष्ट्रात 4 आहेत. हे काही सामान्य गोष्ट झाली का. 8 विनायक, अष्टविनायक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आपण महाराष्ट्रात लोक फार श्रेष्ठ आहोत महाराज, पण आपल्याला आपलं श्रेष्ठत्व कळत नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तुम्ही जर उत्तराखंडात त्यांनी गेलात, उत्तरांचल प्रदेशात त्यांनी गेलात, तर तिथं जागोजागी त्यांनी महाराज बोर्ड लावले आहेत, देवभूमी में आपका स्वागत है, देवभूमी में आपका स्वागत है. तिथलं सरकारच लिहितं ते बोर्ड. तसं आपल्या महाराष्ट्र सरकारनं सुद्धा या मोठ्या हायवे त्यांनी मोठे महामार्ग आहेत त्याच्यावर लिहिलं पाहिजे, संत भूमी में आपका स्वागत है. ही संतांची भूमी आहे. ही ज्ञानोबाऱ्यांची, तुकोबाऱ्यांची, नाथ महाराजांची, सावता महाराजांची, गोरोबा काकांची, सेना महाराजांची असणारी श्रेष्ठ भूमी आहे. एवढे श्रेष्ठ महापुरुष या संत याच्या दावतीनं झाली, संतांची भूमी आहे. या संत भूमीत तुमचं स्वागत आहे असे बोर्ड आपणही लिहिले पाहिजे, पण आपल्याला त्याचा स्वाभिमानच वाटत नाही. असू द्या. भगवान परळीमध्ये त्यांनी वास्तव्य करतात. यानंतर दारुकवनामध्ये नागेश्वराचं स्थान आहे, तिथं त्यांनी भगवान वास्तव्य करतात. कारागृहामध्ये सुप्रिय नावाचा एक वैश्य होता. तो त्यांनी पार्थिव लिंग तयार करत होता आणि दारुक नावाचा राक्षस त्याला त्रास देत होता. शिवपूजन हा करतो हे दारुकाला कळालं. दारुक त्याला मारण्याकरिता गेला. भगवान शंकर प्रगट झाले. त्या दारुकाचा त्यांनी भगवंताने निपात करून टाकला आणि या सुप्रियाकरता भगवान प्रगट झालेले आहेत. आता हे त्यांनी नागेश्वर, नागनाथ जे देवस्थान आहे हे पण महाराष्ट्रातच आहे. पण आता तिकडं कुठंतरी द्वारकेच्या पुढं लोक दारुकवन सांगतात आणि तिकडं त्यांनी ज्योतिर्लिंग आहे म्हणतात. आता त्या लोकांनी ते प्रचलित केलेलं आहे. पण खरं त्यांनी ज्योतिर्लिंग ते महाराष्ट्रातच आहे. आपण महाराष्ट्रीय लोकांनी हे उचलून धरलं पाहिजे. असू द्या. तिथं त्यांनी भगवान नागेश्वराच्या रूपानं राहतात. औंढा नागनाथ असं ज्याला आपण म्हणतो. नामदेव महाराजांना श्रीगुरूंची प्राप्ती तिथंच झाली होती. भगवंताची उपासना केल्यानं शिवपार्वती आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला अनेक वरदानं देतील, असं त्याचं महात्म्य आहे. यानंतर 10वं त्यांनी ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. तिथं त्यांनी सीतेला रावणानं पळून नेलं. सीतेचा शोध घेण्याकरिता निघाले. समुद्रावर सेतू तयार केलेला आहे आणि आता आक्रमण करून जायचं रावणावर. त्यावेळेला भगवान शंकराची उपासना प्रभू रामचंद्रांनी केली. रावण स्वतः पंडित होऊन त्यांनी आला आणि पूजन करण्याकरिता त्यांनी उपस्थित झाला. तिथं त्यांनी रामप्रभूंनी लिंग स्थापन केलं म्हणून त्यांनी भगवान शंकराला नाव पडलं रामेश्वर. असा रामेश्वर त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. आजही आपल्या सर्वांचा त्यांनी उद्धार करण्याकरिता भगवान तिथे विराजमान आहेत. यानंतर त्यांनी महाराज भगवान वेरूळ या क्षेत्रामध्ये त्यांनी घुष्मेश्वराच्या रूपानं वास्तव्य करत आहेत. हे 11वं ज्योतिर्लिंग आहे. इथं त्यांनी महाराज एक भगवंताची असणारी भक्त त्यांनी स्त्री राहतो. तिचं नाव होतं सुदेहा. तिच्या पतीचं नाव आहे सुधर्मा. दोघे पती पत्नी राहतात. बऱ्याच काळापर्यंत संतती झाली नाही. लोक हिनवायला लागले, फार त्रास देऊ लागले. पुत्रहीन आहेस असं त्यांनी म्हणू लागले. मग तिला वाईट वाटलं. तिची सख्खी बहीण होती, तिचं नाव होतं घुष्मा. तिनं आपल्या पतीला विनंती केली, माझ्या बहिणीबरोबर तुम्ही लग्न करा, तुमचा हा त्यांनी कलंक निघून जाईल. म्हणून त्यांनी बहिणीबरोबर लग्न करून दिलं. बहिणीला सवत करून आणलं
कर्मधर्म संयोगानं ती शिवभक्तच होती घुष्मासुद्धा. तिनं रोज 100 मातीच्या पिंडी तयार करायच्या, त्याचं पूजन करायचं आणि सरोवरामध्ये समर्पित करायच्या, विसर्जित करायच्या. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. काय पाहिजे? 1,00,000 पिंडीचं तिने पूजन केलं होतं. भगवान शंकर प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हणे? मला पुत्ररत्नाची प्राप्ती व्हावी. भगवान शंकराच्या कृपेने तिला पुत्र झाला. पण त्या घुष्मेचाच महिमा वाढायला लागला. मग ही जी सुदेहा होती तिला तिचा फार ईर्ष्या निर्माण झाली. सख्या बहिणीची, तिनं स्वतः लग्न करून आणली होती, बहिणीचीच ईर्ष्या निर्माण झाली. तिचा फार उदो व्हायला लागला. तिला सर्वजण चांगलं म्हणतात, तिचं सुख हिला पाहलं गेलं नाही. ती म्हणली हिला मी दुःखी करणार म्हणजे करणार, हिच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय मला चैन पडणार नाही. काय करावं लागेल मग तिनं त्यांनी महाराज षडयंत्र केलं. त्या घुष्मेचा मुलगा त्यांनी मोठा झाला, त्याचा विवाहसुद्धा झाला. आणि एक दिवशी त्यांनी महाराज रात्रीच्या वेळेला हिनं त्यांनी महाराज त्या घुष्मेच्या मुलाला मारून टाकलं. त्याचं मस्तक उडवलं, त्याचं जे शरीर त्याचे तुकडे केले आणि ज्या सरोवरामध्ये घुष्मा महादेवाच्या पिंडी समर्पित करत होती तिथंच ते तुकडे नेऊन टाकले. आता ही घुष्मा त्यांनी पुन्हा पिंडीचे पूजन करत होती. तिची सून आरडाओरडा करत आली. सगळ्यांना वृत्तांत कळाला. हिनं त्यांनी पिंडीची पूजा करणं बंद केलं नाही. मुलगा मरण पावल्याची बातमी कानावर आली, पण महादेवाची पूजा तिनं सोडली नाही. चमत्कार झाला. ही त्यांनी पिंड त्यांनी तयार केली होती, ती हातात घेतली, 100 पिंडी घेतल्या आणि विसर्जित करण्याकरता गेली. मुलगा मरण पावला, त्याचं त्यांनी रक्त सांडलेलं आहे, त्याचं मांस तिथं पाहायला मिळत आहे. सगळेजण आकांत करत आहेत, त्याची पत्नी बेशुद्ध पडते आहे, असा सगळीकडे त्यांनी हाहाकार झालेला आहे. आणि ही ते पिंड विसर्जित करण्याकरता गेली. तिथे चमत्कार झाला. त्या सरोवराच्या तटावरती तिचा पुत्र तिला उभा राहिलेला प्रत्यक्ष दिसला. हे का घडलं असेल? भगवान शिवाच्या कृपेने घडलं. तिला फार आनंद झाला. त्या मुलानं सगळा वृत्तांत सांगितलं. हे सगळं माझ्या सावत्राईनं त्यांनी केलं. भगवान शंकर प्रत्यक्ष प्रगट झाले. सांगितलं मी त्या सुदेहाला त्यांनी मारतो. तिनं विनंती केली, घुष्मेनं असं करू नका, ती माझी बहीणच आहे. तिला दुर्दैवानं त्यांनी अशा पद्धतीने ईर्ष्या झाली, तिला क्षमा करा. मग म्हणे तुला काय पाहिजे सांग. म्हणे त्यांनी माझ्यावर कृपा करण्याकरिता जसे आलात असे जगावर कृपा करण्याकरिता थांबा. म्हणून भगवान त्या स्थानावर थांबले. घृष्णेश्वर नावानं भगवान प्रसिद्ध झाले. आजही आपण वेरूळला घृष्णेश्वराचं दर्शन घेण्याकरिता जातो. अशी दिव्य कथा आपण पाहिली. शेवटचं त्याने ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकराज. त्र्यंबकराज याची कथा अशीच आहे. गौतम ऋषींनी त्यांच्या पत्नीचं नाव आहे अहिल्या. दोघे पती पत्नी त्यांनी श्रेष्ठ भगवंताचे भक्त आहेत. दुष्काळ पडला होता 100 वर्षाचा. पाणीच नव्हतं, प्यायला सुद्धा पाणी नाही. वरुणाची उपासना केली. वरुण प्रसन्न झाला. सांगितलं काय पाहिजे म्हणे? जलवर्षाव करा म्हणे. भगवान शिवाची आज्ञा नाही. सगळ्यांचं त्यांनी समष्टी पाप आहे, त्याच्यामुळे करता येत नाही. पण तुमच्यावर मी प्रसन्न झालो. एक खड्डा खांदा, त्या खड्ड्यात पाणी सापडेल, तुमचं काम भागेल. एक खड्डा तयार केला, त्याच्यामध्ये पाणी त्यांनी निघालं. ते पाणी सगळेजण वापरू लागले. पिण्याची पाण्याची व्यवस्था झाली. पण गौतमाला महत्त्वच राहिलं नाही. सगळेजण त्यांनी त्याच्यावर तुटून पडायला लागले. एक दिवशी अहिल्या पाणी आणण्याकरिता गेली आणि सगळ्या लोकांनी तिलाच हाकलून दिलं. गौतमाला वाईट वाटलं. उलट त्यांचा रागराग सुरू झाला, त्यांचं मोठेपण वाढलं म्हणून. मग सगळ्या त्या लोकांनी असं षडयंत्र केलं की या गौतमाला कशात तरी फसवायचं. म्हणून काय केलं? गणपती बाप्पांची आराधना केली. गणपती बाप्पा प्रसन्न झाले. गणपती बाप्पा प्रगट झाले. म्हणे काय पाहिजे म्हणे? या गौतमाला त्यांनी खाली पाहायला लावायचं, याचा अपमान करायचं. काय करावं लागेल? याला कशात तरी अडकवा. गणपती बाप्पांनी त्यांनी त्यांच्या वरदात, त्यांच्या तपश्चर्येमुळे गायीचं रूप धारण केलं. मरतुकडी गाय त्या गौतमाच्या त्यांनी महाराज शेतामध्ये गेले. तिथं गेल्यानंतर त्यांनी फक्त तिला हकलण्याकरिता 2 काड्या तिच्यावर मारल्या. ती गाय मरून गेली. आता गो हत्येचं पातक लागलं. सगळे आरडाओरडा करायला लागले, एवढा मोठा ऋषी आहेस, गाय मारून टाकली, काय करावं लागेल म्हणे. त्यांनी भगवान शंकराच्या जटेमध्ये असणारी गंगा जर इथं प्रगट झाली आणि त्या गंगेमध्ये त्यांनी महाराज सर्वांनी तू जर स्नान केलं तर तुझं पाप गो हत्येचं निघून जाईल. म्हणून त्यांनी महाराज तपश्चर्या करायला सुरुवात केली. भगवान शंकर प्रत्यक्ष प्रगट झाले. काय पाहिजे म्हणे? माझ्याकडून गो हत्या झाली. भगवान शंकरानं खरं सांगितलं, तुझ्या हातानं गो हत्या झाली नाही, तुला फसवलेलं आहे सगळ्यांनी. म्हणून त्यांनी काय पाहिजे म्हणे? काय नाही पाहिजे, मला गंगा त्यांनी प्रगट झाली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. गंगे म्हणून भगवान शंकरानं हाक मारला. ब्रह्मगिरीच्या शिखरावर उभे राहिले, पण गंगा प्रगट होईना. राग आला भगवान शंकराला. जटा मोकळ्या केल्यानं आपटल्या महाराज. गंगे म्हणून प्रगट हाक मारली की गंगा प्रत्यक्ष प्रगट झाली. गंगा अवतरण अशा पद्धतीने झालं. गंगा प्रगट झाली. काय काम आहे म्हणे? तुला इथंच थांबावं लागेल. ते म्हणे जर तुम्ही थांबणार असाल तर मी थांबेल. गंगेनं त्यांनी साकडं घातलं. मग भगवान शंकर म्हणले ठीक आहे, तुझ्याकरता मी सुद्धा इथंच थांबतो. म्हणून त्या गौतमाकरता आणि गंगेकरता आणि प्रत्यक्ष भगवान शिव त्या ठिकाणी थांबले आणि त्र्यंबक राजाच्या रूपाने थांबले. त्यांना त्र्यंबक असं त्यांनी म्हणतात. त्र्यंबकराज. जय जय त्र्यंबकराज गंगाधरा सुतशेखरा रे, असं ज्यांच्याविषयी आपण म्हणतो. गंगा प्रत्यक्ष प्रगट झाली. गंगा गोदावरी माता, वृद्ध माता जगाची, जी वंदिली पूजिली आशीर्वाद मिळावया.
अशी गोदावरी प्रत्यक्ष प्रगट झाली. आपण सर्व तिला पाहू शकतो. आपल्यापासून अतिशय जवळ आहे गोदावरीचं स्थान. असे 12 ज्योतिर्लिंग त्यांनी आहेत. त्यांचं आपण संक्षिप्त रूपानं वर्णन या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. आता आपली कथा समारोपाच्या दिशेनं त्यांनी प्रवास करते. या सगळ्या संहिता आपण पाहतो. कोटिरुद्र संहितेमध्ये ज्योतिर्लिंग आणि उपलिंगांचं माहिती त्यांनी वर्णन करून सांगितली. यानंतर त्यांनी उमा संहितेला सुरुवात होते. या उमा संहितेमध्ये त्यांनी उपमन्यूची असणारी दिव्य कथा वर्णन करून सांगितले. उपमन्यू भगवंताचा भक्त आहे. त्याचे वडील लहानपणीच त्यांनी मरण पावले. त्याची आई त्याचा सांभाळ करते. गरीब परिस्थिती आहे. दूध म्हणून पिठात पाणी घालून त्याला प्यायला देत होती. एक दिवशी त्यांनी महाराज मित्राच्या घरी गेला. तिथं ओरिजिनल दूध प्यायला मिळालं. त्याने विचारलं हे काय आहे? म्हणे दूध आहे. मला मी रोज दूध पितो. माझी आई मला रोज दूध प्यायला देते. दुसरंच काहीतरी. अरे खरंच दूध आहे. गाईच्या समोर नेलं खरोखर दूध काढून दाखवलं. मग त्याला कळलं हे ओरिजिनल दूध हे आहे. आणि माझी आई पिठात पाणी घालून देते. घरी गेला. आईला म्हणला दूध पाहिजे. तिनं आपल्या ठरल्या नियमाप्रमाणे पिठात पाणी घालून दिलं. त्याने फेकून दिलं. मग आई रागावली. ती म्हणे का असं करतोस? म्हणे हे दूध नाही दुसरंच काहीतरी देतेस. मग तिनं खरं सांगितलं बाळा आपण गरीब आहोत. तुझे वडील मरण पावले. मी माझ्या माहेरी त्यांनी राहते. भावाच्या घरी सगळं वाईट परिस्थिती आहे. पण दूध मागतोस म्हणून पिठात पाणी घालून देते. तुला जर खरंच दूध पाहिजे असेल तर जा भगवान शंकराची उपासना कर. खरंच भगवान शंकराची उपासना केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. काय पाहिजे तुला असं विचारलं. ते म्हणे काय नाही मला वाटीभर दूध पाहिजे. भगवान हसू लागले. बोळा बाबडा भक्त होता. म्हणे त्याने दुधाकरता तपस्या केली वाटीभर. ते म्हणले तुला दूध पाहिजे ना. त्याला दुधाचा समुद्रच देऊन टाकला. म्हणतात क्षीराचा सागर उपमन्य. प्रसन्न होऊन अशा पद्धतीने देऊन टाकलं. तो भगवान शिवाचा मोठा प्रसिद्ध भक्त झाला. त्याने श्रीकृष्ण परमात्म्याला त्यांनी महाराज भगवान शंकराचा महिमा सांगितला. पाशुपत उपासना त्यांनी वर्णन करून सांगितले. श्रीकृष्ण भगवंतानं सुद्धा भगवान शिव आणि पार्वतीला प्रसन्न करून घेतलं. अनेक वरदानं त्यांनी महाराज प्राप्त झाले. या उमा संहितेमध्ये पुराणांचा महिमा सांगितला. लोकलोकांतराचं वर्णन आहे. सृष्टी रचना पुन्हा सांगितली. मन्वंतर सांगितलं. त्याच्यानंतर महालक्ष्मी अवतार त्यांनी झाल्याचं वर्णन आहे. महिषासुराचा वध त्याचं वर्णन आहे. कौशिकी नावानं पार्वती प्रगट झाली. धूम्रलोचनाचा वध केला. हुंकार मात्रेची आंबेच्या भस्म झाला तत्क्षणी असं त्यांनी आहे ना सप्तशतीमध्ये. त्याचा उद्धार करून टाकला. पार्वती शुंभ निशुंभांना मारण्याकरिता प्रगट झाली. ती शताक्षी अवतार धारण करून आली. असे अनेक अवतार झाले. याच ठिकाणी उमा संहिता पूर्ण झाली. त्यानंतर त्यांनी कैलास संहितेला सुरुवात होते. या कैलास संहितेमध्ये महर्षी व्यासांकडून त्यांनी मुनींना आणि ओंकार स्वरूप त्यांनी महाराज भगवान शिवाचं वर्णन करून सांगितलेलं वर्णन आहे. पार्वतीनं त्यांनी ओंकार जाणण्याची उत्कंठा त्यांनी मनात धारण केली. भगवान शिवानं तिला त्याचं वर्णन करून सांगितलं. प्रणवाचा मूळ अर्थ वर्णन करून सांगितलं. त्यानंतर संन्यास पद्धतीचं वर्णन आहे. वानप्रस्थ आश्रम कशाला म्हणावं त्याचं वर्णन आहे. लिंगार्चन कसं केलं पाहिजे. नागेंद्र हराय त्रिलोचनाय असं आपण म्हणतो की नाही. असं त्यांनी लिंगाष्टक सुद्धा आहे. पण लिंगाष्टक म्हणून लिंगार्चन केलं पाहिजे. भगवान शिवाचं अद्वैत ज्ञान पार्वतीला वर्णन करून सांगितलं. त्यानंतर गुरु शिष्य त्यांनी महाराज उपदेश पद्धती सांगितली. शास्त्र म्हणतं श्रीगुरूंच्या माध्यमातूनच उपदेश प्राप्त व्हावा तोच फळाला येतो. म्हणून श्रीगुरूंनी कसा उपदेश करावा त्याचं वर्णन आहे. महावाक्याचा उपदेश कसा केला पाहिजे. वेदामध्ये 4 महावाक्य असतात. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म आणि अयम आत्मा ब्रह्म हे 4 महावाक्य आहेत. त्याचा उपदेश कसा केला पाहिजे त्याचं वर्णन करून सांगितलं. यानंतर त्यांनी महाराज यतिधर्म सांगितला. त्यानंतर त्यांनी शक्तिपात दीक्षा कशी केली पाहिजे याचं वर्णन आहे. आता हा विस्ताराचा प्रसंग आहे. पण चालता चालता एक शब्द तुम्ही कानावर ऐकून ठेवा महाराज. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला शक्तिपात दीक्षा प्राप्त होणार नाही तोपर्यंत आपल्याला ऊर्ध्वगती प्राप्त होऊन मोक्ष स्वरूपापर्यंत जाता येणार नाही. शब्दज्ञान हे त्यांनी अपूर्ण आहे. ते अनुभवापर्यंत जर जावं वाटत असेल तर त्याला कृपा म्हणतात. ही कृपा, आशीर्वाद, शक्तिपात, अनुग्रह, दीक्षा एकार्थवाचक शब्द आहेत. म्हणून त्यांनी शक्तिपात झाला. दांडेकर मामांची ज्ञानेश्वरी वाचा. त्याच्यामध्ये प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेमध्ये दांडेकर मामाने सांगितलं आहे की 4 प्रकारानं दीक्षा दिली जाते. शक्तिपात 4 प्रकारानं होतो. एक शब्द शक्तिपात आहे, एक स्पर्श शक्तिपात आहे, एक दृक शक्तिपात आहे आणि एक स्वप्न शक्तिपात आहे. 4 प्रकारानं शक्तिपात होतो. श्रीगुरु त्यांनी महाराज तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. शब्दातून शक्तिपात होतो. त्यानंतर मस्तकावर हात ठेवतात म्हणून स्पर्शातून शक्तिपात होतो. त्यानंतर दृष्टीनं पाहतात. कृपा कटाक्ष निहाळले आपल्या पदी बैसविले दृष्टीनं शक्तिपात होतो. आणि त्यानंतर स्वप्नात जाऊन उपदेश करतात. स्वप्न शक्तिपात होतो. अशी शक्तिपात दीक्षा त्यांनी सांगितली जाते. आपण जी गुरुपरंपरा सांगतो सदाशिव समारंभात शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्यपर्यंत वंदे श्री गुरुपरंपरा असं जे म्हणलं जातं की नाही ती शंकराचार्यांची परंपरा आहे. त्याच्यामध्ये हे वर्णन आहे महाराज.
माऊली ज्ञानोबरांनी सुद्धा त्या कृपेचं वर्णन करून सांगितलेलं आहे. तर तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विशो आहे असं त्यांनी आहे ना. गुरुकृपा दृष्टीविषयी सांगत असताना ती गुरुकृपा दृष्टी म्हणजे शक्तिपात शक्ती आहे महाराज. दिव्य महत्त्वाचा विचार आहे. पण कशा पद्धतीने त्यांनी महाराज शक्तिपात केला जातो हे त्यांनी सांगितलं. यानंतर इथं कैलास संहिता त्यांनी पूर्ण झाली. त्याच्यात वायव्य संहिता 7वी संहिता आहे. त्याच्यात पूर्वार्ध आहे. त्याच्यामध्ये नैमिषारण्याचं वर्णन आहे. कालगणना वर्णन करून सांगितले. विश्वाची निर्मिती त्यांनी कशी झाली, त्याचं विस्तार कसा झाला हे त्यांनी वर्णन करून सांगितलं. यानंतर त्यांनी महाराज श्रीकृष्ण परमात्म्याला पुत्र प्राप्त होत नव्हता, त्याच्याकरिता जामवंतीला मुलगा होत नाही म्हणून शंकराची उपासना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि मग जामवंतीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्याचं नाव ठेवलं सांब. हा सांब शंकर आहे. हा सांबच साडी नेसला आणि पिंडारक क्षेत्रामध्ये गेला. 65 वर्षात त्याचं वय होतं. पोटाला चिंध्या गुंडाळल्या होत्या आणि ऋषीमुनी त्यांनी उपस्थित झाले होते. त्यांच्यासमोर त्यांना फसवण्याकरिता, त्यांची थट्टा करण्याकरिता स्त्रीचं रूप धारण करून गेला आणि बाकीच्यांनी विचारलं, ही आमची कुलवधू आहे, हिला मुलगा होईल का मुलगी ते सांगा. त्यांनी ओळखलं म्हणे हा पुरुष आहे ना आपल्याला फसवतायत. जा म्हणे हिच्या पोटाला ज्या चिंध्या गुंडाळ्यात त्याच्या जागेवर मुसळ निघेल आणि ते तुमच्या कुळाचा नाश करेल. म्हणून कुळाचा नाश करण्याकरिता सांब प्रत्यक्ष प्रगट झाला होता. तो शंकर आहे. त्याचं वर्णन या ठिकाणी करून सांगितलं. यानंतर पाशुपत उपासना त्यांनी कशी सांगितली त्याचं वर्णन आहे. शिवपंचाक्षरी महामंत्राचा महिमा सांगितलेला आहे. त्याची दीक्षा कशी दिली जाते त्याचं वर्णन आहे. शिष्याला आचार्यपद गुरुनं कधी द्यावं, त्याच्या कोणत्या अवस्थेत द्यावं ते त्यांनी सांगितलं. आचार्यपद शिष्याला देत असताना आधी गुरुनं त्याची परीक्षा पाहिली पाहिजे. तो परीक्षेत जर उत्तीर्ण झाला तर त्याला पुढचा अधिकार दिला पाहिजे. नाहीतर अधिकार प्राप्त होऊन जर उन्मत्त झाला तर त्याचा भस्मासूर होत असतो. लक्षात ठेवा. वृकासूर नावाचा एक असुर होता. तो रोज भगवान शंकराची पूजा करत होता. तो त्यांनी चिताभस्म त्यांनी अशा पद्धतीने आणत होता. ताजं चिताभस्म आणायचं आणि शिवलिंगाची पूजा करायची. एवढं एकच सांगून मी थांबणार आहे. चिताभस्मानं पूजा करत होता रोज आणि पूजा झाल्यावर जेवण करत होता. एक दिवस त्याला चिताभस्मच मिळालं नाही महाराज. मग काय करायचं. भगवान शंकरासमोर रडायला लागला. भगवान शंकर प्रगट झाले. काय झालं तुला. देवा फार भूक लागली, आता तुमची पूजा केल्याशिवाय जेवता येत नाही, मग पूजा कर ना. म्हणे जीवा ताजं त्यांनी चिता भस्म लागतं, कुठून आणू, कोणी मेलच नाही आज, म्हणून त्यांनी मला भस्म मिळालं नाही. भगवान शंकराने त्याला वरदान दिलं, जा मी तुला वरदान देतो, ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल. उन्मत्त झाला तो. त्यानं भगवान शिवाला पाहिलं. भगवती पार्वती शेजारी बसले. तिच्याकडे पाहून त्याची त्यांनी दृष्टी फिरली. त्याला वाटलं शंकराच्या डोक्यावर हात ठेवलं म्हणजे शंकराचं भस्म म्हणून पार्वती आपल्याला मिळेल. शंकराचा भक्त होता वृकासूर. तो भस्मासूर त्यांनी झाला. शंकराच्या डोक्यावर हात फिरण्याकरिता ठेवण्याकरिता पळू लागला. भगवंतानं त्यांनी भगवंताचं भगवान श्रीहरीचं स्मरण केलं. मग त्यांनी विष्णू परमात्मा मोहिनी रूप धारण करून आले आणि मग त्या वृकासुराला भस्मासुराला मोहित केलं. त्याला नृत्य करायला सांगितलं. नाचता नाचता माझ्यासारखं नृत्य कर म्हणले. नाचता नाचता मोहिनी भगवंतानं स्वतःच्या मस्तकावर हात ठेवला. तसा त्याने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचा तोच भस्म झाला. अशी शिवकथा आपल्याला त्यांनी सांगते. म्हणून त्यांनी गुरुनं शिष्याला ज्यावेळेला त्यांनी काही अधिकार द्यायचा असतो त्यावेळी विचारपूर्वक दिला पाहिजे. उद्या जर तो भस्मासूर झाला तर गुरुच्याच मुळावर उठतो महाराज. त्याला गुरुच खपत नाही अशी अवस्था निर्माण होत असते. पण ते याच्यात सांगितलं. त्यानंतर समयाचार दीक्षा कशी द्यावी त्याचं वर्णन आहे. त्यानंतर नित्य नैमित्तिक कर्माचं आचरण सांगितलं. शिवपार्वतीची मानसिक पूजा कशी करावी ते वर्णन करून सांगितलं. आता समारोपाची वेळ आलेली आहे. सर्वांनी जरा, मला नाही वाटत तुम्ही आळसले असाल, तुमचे चेहऱ्याने मला आळसल्यासारखे वाटत नाहीत. आता आई समोर बसलेल्या आहेत, त्या जरा वर मान करून बसतात. तुम्ही जर मागे सरकून बसले असताना तुम्हाला सहज ऐकता आलं असतं. मी म्हणत होतो खुर्चीवर बसा, पण तुम्ही खालीच बसलात. ती तुमच्या अंतकणातली नावाप्रमाणे शालीनता आहे. म्हणून तुम्ही त्यांनी समोर बसलात. महत्त्वाची गोष्ट आहे. पण कंटाळू नका. 5 मिनिटामध्ये मी थांबतो. आपण भगवान शंकराची उपासना करतो, भगवान शिवाचं ध्यान करतो. भगवान शिव असे बसलेले आहेत. कधी आपण विचार केला का यांच्या डोक्यावर गंगा का बरं आहे. कधी आपण विचार केला का ते जटाच का बरं धारण करतात. कधीतरी आपल्या मनात असा विचार आला की त्यांना भस्म का लावलं जातं, ते रुद्राक्षच का धारण करतात, गळ्यात सापच का घातलेला असेल, त्रिशूळ डमरूच का हातात असेल, याचा कोणीही मनुष्य विचार करीत नाही. आता लक्षपूर्वक ऐका सगळ्यांनी, कान उंच करून ऐका. भगवान हे थोडक्यात सांगतो. इथं त्यांनी फार दुरून ऐकायला जे लोक आमच्या परिसरातले आलेत ना, हे कायम ऐकतात महाराज. त्यांचं पाठ झालेलं आहे आणि गरज आहे हे सांगण्याची पण आवश्यकता आहे. भगवान शंकराचं ध्यान कसं करावं ते लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा आहे. का बरं गंगा मस्तकावर असेल. भगवान शंकरानं गंगा ही पवित्र आहे, पावित्र्य भगवान शंकराकडे आहे हे सांगण्याकरिता जटेत गंगा धारण केलेली आहे. मस्तकावर गंगा. ही गंगा सामान्य नाही, विष्णूच्या चरणातून प्रगट झालेली आहे. भगवान शिव म्हणतात माझं आराध्य दैवत आहे विष्णू श्रीहरी.
त्याच्या चरणातून प्रगट झालेले हे तीर्थ आहे ते मी मस्तकावर धारण करीन म्हणून पावित्र्य मस्तकावर धारण केलं. गंगेचं त्यांनी वर्णन आहे, पावित्र्य धारण केलं. नंबर 2, जटा धारण केल्या. जटा का बरं असतील? जटा म्हणजे वैराग्य. जटा म्हणजे वैराग्य आहे. भगवान शंकरासारखं वैराग्य कुठंच नाही महाराज. अरे श्रीहरीच्या भक्ती करता स्वतःच्या पत्नीचा ज्यानं त्याग केला याच्यापेक्षा काय वैराग्य पाहिजे? जटा म्हणजे वैराग्य आहे. यानंतर त्याने भगवान शंकराला तिसरा डोळा आहे, त्रिनेत्रधारी. हे म्हणत होते ना उघड तिसरा डोळा शंकरा, असं तर नाही ना. तिसरा डोळा ज्ञानाचं प्रतीक आहे. भगवान शंकर ज्ञान आहे, मूर्तिमंत. भगवान शंकराच्या कपाळाला चंदन लावलेलं आहे. ते चंदन का लावतात? ते चंदन लावण्याचं कारण शीतलता आहे भगवान शंकराकडं. शीतल आहेत महाराज. भगवान शंकराच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, त्याला त्रिशूळ म्हणतात. शूळ म्हणजे टोक, 3 टोकाचं अस्त्र. त्रिशूळ का हातात धारण केलं? 3 गुणांवर मात केलेली आहे, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. त्याच्यावर मात केलेली आहे. भगवान शंकराच्या गळ्यामध्ये सर्प घातलेला आहे, साप, नाग आहे ना, वासुकी सर्प. हा नाग का गळ्यात घातला? नाग पाहिला आपण एखादा एकाएकी, आपलं काय वाटेल? वा छान, चांगलं झालं, आपण आलात, या घरात या, असं कोणी म्हणतं का? नाही. नाग पाहिलं की त्रिधार त्रिपुट उडते महाराज. खरं सांगतो मी तुम्हाला. दृष्टांत लांब लचक नाही, पण सांगतोच मला राहत नाही म्हणून. खरंच ओरिजिनल घडलेली घटना आहे. एक पेशंट पाहण्याकरिता गेलो होतो मी. जुनं घर होतं खानाचं, आणि पेशंट अंथरुणाला खेळलेलं होतं. फार त्याने मरणासन्न स्थितीत होतं, आणि त्याला त्यांनी काही इंजेक्शन देण्याकरिता मला बोलवलं. मी गेलो होतो. काय झालं एकाएकी, त्या खानातून वरतून एक साप पडला खाली. घरातल्या सगळ्या लोकांनी पाहिलं, साप खाली पडला. सगळे घाबरले, साप साप करून पळाले महाराज. आम्ही आपली पेटी उचलली बाहेर. काय सापच मोठा होता महाराज, साप. मग त्याच्यानंतर त्याने म्हणत तो साप बाहेर आला, सगळ्यांनी पाहिला. मग त्याचं कायच स्वागत करायचं लोकांनी केलं. पण मग सगळे लोक आतमध्ये गेले. आम्ही सगळे आतमध्ये त्या खोलीत गेलो. सगळं जिथली तिथं होतं, फक्त पेशंट त्याच्या जागेवर नव्हतं. आता साप त्यांनी पाहिला, साप तर बाहेर निघून गेला. पेशंटला उठता येत नव्हतं अंथरुणातून, असं पेशंट होतं. पेशंट कुठे गेला असेल? सगळेजण त्यांनी विचारतच पडले. काय झालं तर माहिती आहे, हे साप आलं हे पेशंटला पण ऐकू आलं होतं, आणि ते सापाला घाबरलं होतं. मरायच्या तयारीत असणारं पेशंट साप नाव ऐकल्यानंतर तरबेज झालं महाराज. त्या घरामध्ये कोपऱ्यात एक रांझण रोवून ठेवला होता. रांझण पूर्वीच्या काळात कोपऱ्यात रोवायचे, उंच असायचा. ती रांगत रांगत रांझणापर्यंत गेलं, रांझणावर जाऊन बसलं महाराज पेशंट. म्हणजे सापाचं नाव काढलेलं ऐकलं तरी मेलेली माणसं त्यांनी तरबेज होतात. असा सर्प त्यांनी गळ्यात घातला. भीती वाटते हो सापाची. भगवान शंकरानं का गळ्यात घातला? सर्प का गळ्यात आहे त्याचं कारण आहे, मृत्यूवर विजय प्राप्त करून घेतलाय हे त्याचं कारण आहे महाराज. मृत्यूला भीतच नाही. हातामध्ये डमरू आहे. काल एक मावशी डमरू वाजत होती. हे डमरू त्यांनी काय सांगतं माहिती आहे तुम्हाला? डमरू म्हणजे निर्भय नाद. कशाचीच भीती नाही महाराज, काळाची सुद्धा भीती नाही. हा निर्भय नाद म्हणजे डमरू आहे भगवान शंकराचं. अंगाला भस्म लावलेलं आहे. हे भस्म का लावतात? भस्म म्हणजे काय? भस्म केव्हा होतं? जळाल्यानंतर होतं. भगवान शंकर भस्म लावून जगाला सांगतात की बाबा सगळा संसार मी जाळून टाकलेला आहे. म्हणून संसार जाळण्याचं प्रतीक आहे भस्म. गजचर्म आणि व्याघ्रांबर परिधान केलेलं आहे. याचा अर्थ हत्ती म्हणजे बळ आहे, वाघ म्हणजे त्यांनी महाराज शौर्य आहे. भगवान शंकर शूरवीर आहेत म्हणून गजचर्म आणि व्याघ्रांबर अशा पद्धतीने परिधान करतात. रुद्राक्ष धारण करतात. रुद्राक्ष हे प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून भगवतीच्या प्रेमानं त्यांनी त्यांच्या नेत्रांमधून, भक्तांच्या प्रेमानं नेत्रांमधून त्यांनी अश्रुधारा बाहेर पडल्या आणि त्याच्यापासून रुद्राक्ष प्रगट झाला. म्हणून प्रेममय जर त्यांनी कोणतं दैवत असेल तर भगवान शिव हे प्रेममय दैवत आहे हे सांगण्याकरिता रुद्राक्ष त्यांनी धारण केलेले आहे. अशा अंगानं भगवान शंकराकडे पाहावं, अशाच पद्धतीने भगवान शंकराचं ध्यान करावं. बस. मग कसं ध्यान करावं? ते ध्यान करण्याकरिता अष्टांग योग सांगितला. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आता ते यम नियम मला तुमच्यासमोर सांगायचे नाहीत. 8 अंगानं सेवा केली जाते. आपण महादेवाच्या मंदिरात जातो. हे महादेवाचं मंदिर म्हणजे मूर्तिमंत अष्टांग योग आहे. कान उंच करून ऐका. महादेवाचं मंदिर त्यांनी खोल असतं. त्याच्या सुरुवातीला 5 पायऱ्या असतात. त्या 5 पायऱ्या म्हणजे यम. त्याच्यानंतर थोडं पुढे गेलं की अजून 5 पायऱ्या असतात. त्या 5 पायऱ्या म्हणजे नियम. त्याच्या पुढे गेलं की नंदी असतो. तो नंदी म्हणजे आसन. त्याच्या पुढे गेलं की घंटा नाद करावा लागतो. ती घंटा म्हणजे त्यांनी प्राणायाम. कासव असतं ते म्हणजे त्यांनी प्रत्याहार. त्याच्यानंतर वरती गणपती बाप्पा असतात ते म्हणजे धारणा. त्याच्यानंतर आत प्रवेश केला की पार्वती दिसते ती म्हणजे ध्यान. आणि महादेवाची पिंड दिसते ती म्हणजे समाधी. हे अष्टांग योग शिवालयाच्या दृष्टीने पाहायला मिळतो मला. अशा पद्धतीने शिवालय पाहत जावं. शिवाचं दर्शन घेत असताना आपण आतमध्ये जे जातो,
आधी नंदीला नमस्कार करावा. नंदीला नमस्कार करताना ऐका सगळ्यांनी, तुमच्या हिताचं सांगतोय, वेळ जाऊ द्याव झालं तर ही वेळ त्यांनी जाईल, पण हिताचं पदरात पडेल, परत येणार नाही ही वेळ. गरजेची वेळ आहे, ऐकण्याची वेळ आहे, लक्षपूर्वक ऐका. असं आहे, उजव्या हातानं नंदीच्या 2 शिंगावर 2 बोटं ठेवायचे आणि हा डावा हात त्याच्या वृषणाला लावायचा, मागच्या बाजूला वृषणाला लावायचा. वृषणाला 1 हात लावायचा, 2 हात 2 बोटं शिंगावर ठेवायचे आणि त्या 2 बोटांच्या मधून, शिंगाच्या मधून महादेवाला पाहायचं. असं का करतात लोक? याच्या मागचं कारण लोकांना माहीत नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे, त्याच्या वृषणाला हात लावणं म्हणजे काम आणि 2 शिंगांवर बोटं ठेवणं म्हणजे क्रोध आणि लोभ. काम, क्रोध, लोभ या तिघांना आवरून देव पाहायला पाहिजे, या दृष्टीनं त्यांनी महाराज अशा पद्धतीने भगवान शिवाचं दर्शन घेतलं जातं. असंच घेत जावं. नंदीजवळ गेलं की असं दर्शन घ्यायचं. मग आतमध्ये त्यांनी समोर गेलं की कासवाई पुढे घंटानाद करावा, गणपती बाप्पांना नमस्कार करावा, 5 वेळेला टाळी वाजव, हे 3 दिवसापासून तुम्ही ऐकतात. पंचमुख भगवान शिव आहेत. मग पार्वतीला त्यांनी पाहावं. आतमध्ये गेलं की दर्शन कसं घ्यावं हे ऐका. पिंडीचं दर्शन कसं घ्यावं. तुम्ही जर त्यांनी गेलात तर लगेच दर्शन घ्यायला वाकलात की नंदीकडे पाठ होईल, नंदी तुमच्यावर नाराज होईल. तुम्ही जर फिरून त्यांनी गेलात आणि समोरच्या बाजून जर दर्शन घ्यायला लागलात तर त्यांनी पार्वतीकडे पाठ होईल, ती पार्वती नाराज होईल. हे अखंड देवाचं चिंतन करणार आहेत. नंदी अखंड देवाकडे पाहतो, पार्वती अखंड देवाकडे पाहते, म्हणून त्यांच्यात तुम्ही विक्षेप निर्माण कराल. मग काय करायचं? नंदीकडेही पाठ करायची नाही आणि पार्वतीकडेही पाठ करायची नाही, मध्य साधायचा आणि मध्यावर जाऊन दर्शन घ्यायचं. लोक जातात आणि पिंडीवर डोकं ठेवतात. डोकं ठेवणं म्हणजे समर्पित होणं. आपल्यात धमक आहे का आपलं सगळं समर्पित करायची? आपण रावणानं मस्तक वाहिलं होतं, आपल्याला त्यांनी वाहता येईल का? नाही वाहता येणार. मग कसा नमस्कार करावा? उजवा हात अशा पद्धतीने आपण पिंडीला लावावा. खालची जी योनी आहे ती भगवती स्वरूप आहे, पार्वती स्वरूप आहे, तिला 1 हात लावावा म्हणजे शिवशक्ती. आणि आपलं मस्तक त्यांनी महाराज त्या पिंडीच्या समोर टेकवावं. त्या शिवलिंगावर मस्तक ठेवायचं नाही. जिथं शक्ती आहे तिथं मस्तक ठेवायची. आई आहे तिच्याजवळ त्यांनी अशा पद्धतीने आपलं मस्तक ठेवायचं. आणि मग नमस्कार. लक्षात घ्या तुम्ही, 1 हात खाली योनीला लावायचा, वरती त्यांनी पिंडीला 1 हात लावायचा आणि मग मस्तक अशा पद्धतीने खाली टेकवायचं. रोज त्यांनी अशा पद्धतीने दर्शन घेतो. 4-2 लोक माझ्याबरोबर असतात, ते पाहतात. असं दर्शन घेतलं पाहिजे. दोघांमध्ये ऐक्य आहे शिवशक्तीमध्ये. पिप्पलादाचं उदाहरण आपण ऐकत होतो, ते ऐकता ऐकता त्यांनी अर्धवट राहिलेला आहे. तो त्यांनी फक्त शिवाची उपासना करणारा भक्त आहे, पार्वतीची उपासना करत नव्हते. मग त्यांनी दोघांनी अतिशय जवळ बसायचं ठरवलं. तो तरीसुद्धा दोघांच्या मधून निघून गेला. मग काय करायचं? भगवान शिव आणि शक्तीनं पिप्पलादा करता अर्धनारी नटेश्वराचं रूप धारण केलं आणि आता दोघांच्या मधून जाताना दोघांना एकाच वेळेला नमस्कार करता आला. तसं शिवाची जी पिंड आहे त्याच्यामध्ये शिव आणि शक्ती दोघांना एकाच वेळेला नमस्कार होतो. अशा पद्धतीने भगवान शिवाला नमस्कार करावा, शिवाचं पूजन करावं, शिवाचं ध्यान करावं आणि त्या ध्यानानं आपण सर्वजण उद्धरून जावं. असा दिव्य असणारा प्रसंग त्यांनी महाराज वर्णन करून सांगितला. हरिहरामध्ये समानता पाहावी, योग स्थितीमध्ये निघून जावं. नैमिषारण्यातल्या ऋषींनी त्यांनी महाराज अशा पद्धतीने सूतजींकडून ही कथा ऐकली. व्यासदेवांनी ऋषीमुनींच्या समोर ती सांगितलेली ती कथा ऐकली. शिवपार्वती संवाद ऐकला आणि सर्व ऐकणाऱ्या लोकांचा शिवमहापुराण कथा ऐकल्यानं उद्धार झाला, त्यांना मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झाली. असा शिवमहापुराणाचा हा महिमा आहे. असं दिव्य असणारं हे शिवमहापुराण या ठिकाणी आता विराम पावत आहे. शिवमहापुराण अनंत आहे, भगवान शिव अनंत आहेत. म्हणून एवढं मोठं शिवमहापुराण त्यांनी थोडक्यात सांगण्यासारखं नाही, तरी आपण संक्षिप्त रूपानं ते श्रवण केलेलं आहे. म्हणून आता शिवमहापुराण कथा श्रवण झालेली आहे. या कथेचे मूळ प्रवक्ते भगवान शिव आहेत आणि ते शिवच आपल्याला या कथेचं फलदान करत असतात. आपल्या कथेचं फल आपल्याला प्राप्त व्हावं वाटत असलं तर सगळ्यांनी माझं म्हणणं ऐका. जिथं बसलेले आहात, खुर्चीत आहात तुम्ही, तिथंच त्यांनी महाराज 90 अंशाच्या कोणामध्ये सरळ बसा. सगळ्यांनी बसा, सगळे माझ्या समोर बसा. सगळ्यांनी भगवान शंकराचं स्मरण करा. फलदान फार महत्त्वाचं आहे. जे त्यांनी 6 दिवस कथा ऐकण्याकरिता आले त्यांना पण तेच फल आहे. जे मध्येच 2 दिवस आले त्यांना पण तेच फल आहे. जे शेवटच्या दिवशी आले त्यांना पण 6 दिवसाचं फल प्राप्त होणार आहे. अशी फलदानाची प्रक्रिया आहे. हे फल जर कोण देत असेल तर भगवान शिव देतात. आपण सगळ्यांनी भगवान शिवाचं स्मरण करायचं. मी भगवान शिवाचा त्यांनी नावाचा अट्टहास करीन. आपण सर्वांनी माझ्या मागे त्यांनी भगवान शिवाच्या नावाचा घोष करायचा. फल त्यांनी मागायचे. संसार मागू नका. डोळे बंद करून 2 मिनटं त्यांनी 1 मिनटं का होईना पण बसा आणि मनातले भाव भगवान शंकराच्या समोर प्रगट करा आणि भगवान शंकराला म्हणा की हे भगवंता, माझ्यावर कृपा कर, तुझी भक्ती मला दे, तुझं प्रेम मला दे, तुझं स्वरूप मला प्राप्त व्हावं, मला मोक्ष स्वरूपापर्यंत जाता यावं असं वरदान तुम्हाला दे. दुसरं काही मागायचं नाही. बायका पोरं जर मागाल तर ते त्यांनी महाराज कपाळात असल्यावरच मिळतात. देवाला काय मागतं महाराज?
जे मिळत नाही ते मागं, त्याचं नाव आहे प्रेम भगवंताचं. म्हणून सगळेजण आता असं करणार आहेत ना, सगळ्यांनी शांत बसायचं, सगळ्यांनी डोळे बंद करायचे, कोणीच डोळे उघडे ठेवायचे नाही. डोळे बंद करून बसायचे, भगवान शिवाचं स्मरण करायचे, सगळ्यांनी हाताची ओंझळ करायची आणि स्मरण करत त्यांनी मनातले भाव त्यांनी प्रगट करायचे. मी मोठ्यानं घोष करणार आहे, कोणी डचकू नका. माझ्या मागे त्यांनी सगळ्यांनी फक्त म्हणा, ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. 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 पार्वती पते हर हर महादेव. हरि ओम. यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ही संक्षिप्त शिवमहापुराण कथा भगवान वीरभद्रेश्वर महादेवाच्या चरणी, वीरभद्र भगवंताच्या चरणी समर्पित करूया. भगवती जगदंबेच्या चरणी समर्पित करूया. याच ठिकाणी थांबूया. 6 दिवसाच्या कालखंडात बोलण्याच्या ओघात माझ्याकडून एखादा अपशब्द जर गेला असेल आणि एखाद्याचं अंतकरण जर दुखावलं गेलं असेल तर उदार अंतकरणानं मला क्षमा करा. तुम्ही मायबाप व्हा. जसे मायबाप त्यांनी लेकराला पोटात घेतात असं मला पोटात घ्या. अशी सर्वांची क्षमा मागतो. जर काही अपराध घडला असेल तर. सर्वांनी अतिशय श्रद्धेनं कथा श्रवण केली. सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. पंचकृषीतून भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत, फार श्रद्धेनं आलेले आहेत. एवढा वेळ कथा झाली तरी पण प्रसन्न आहात सर्वजण. सर्वांचे धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला सहज अशा पद्धतीने बोलता येतं. त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. हे जे गुणवान मंडळी आहेत फार सुंदर भजन म्हणतायत, ज्यांच्यामुळे तुम्हाला भजनांमध्ये सहभागी होऊन थोडं नाचता आलं, त्यांचे सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. इथं सगळं त्यांनी डेकोरेशन झालेलं आहे. सगळे संयोजक आपल्या डोळ्यासमोर दिसतात. जे समोर आहेत त्यांचे धन्यवाद. जे पडद्याच्या आड आहेत, ज्यांनी फार मोठ्या भूमिका निभावल्या आहेत, त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद. हे डेकोरेशन ज्यांनी केलेलं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यांचेसुद्धा अंतकरणापासून धन्यवाद. अशी सुंदर असणारं हे सर्व वातावरण निर्माण झालं आणि सर्वजण त्यांनी श्रद्धेनं आपण श्रवण करण्याकरिता आलात. सर्वांना नमस्कार करतो. मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या वारकरी त्यांनी समोर बसले आहेत, सर्व मला दिसत आहेत. सर्वांना एकदाच नमस्कार करतो. ज्यांनी ह्या मंडळींची राहण्याची व्यवस्था केली, त्यांची जेवणाची व्यवस्था केली, आम्हाला जिथे त्यांनी 2-3 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही थांबलो, त्यांनी फार प्रेमानं श्रद्धेनं आमचं स्वागत केलं. त्या सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद करतो आणि थांबतो. यानंतर संयोजक बोलतील. ओम नमः शिवाय. जास्त वेळ न घेता महाराज आपल्या आदरणीय माजी नामदार सौ शालिनीताई विखे पाटील यांनी जो हा 4 वर्षापासून आपला यज्ञ होतो आहे, याकरता ताईंनी आणि नामदार साहेबांनी हे व दादांनी हे मोलाचं सहकार्य केलं. एकदा ताईंकरता जोरदार टाळ्या वाजवूया आपण. ताई, दादांना बोलता बोलता मी काल बोलून गेलो की दादा, हे जे आपल्याकडून जे आम्हाला दान मिळतं, गरीबातला गरीब माणूस व त्यातलं त्यात आपल्याकडं जे पालकत्व आहे आपलं, वर कायम आमच्यावर हे छत कायम असावं, हा यज्ञ असाच चालू राहील. आपल्याला या छतापासून हे जे पॅन्डॉल आहे हे साहेबांकडून आणि ताईंकडून नेहमी मिळतो. फार मोठा खर्च तो आहे आणि ते या यज्ञाकरता कुठलीही अपेक्षा न पाळता उचलतात आणि परमेश्वर खरंच या यज्ञाचं खूप साहेबांचं ताईंचं खूप आशीर्वाद मिळो हीच परमेश्वर प्रार्थना
श्री वीरभद्रचरणी प्रार्थना आणि महाराज 2 मिनटं ताईंला हे देतील. एकदा ताईंकरता एक जोरदार टाळ्या. भरपूर दात्यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे. उशीर खूप झाला आहे, पण त्यातले त्यात प्रफुल्ल काका पिपडा असतील, आपले आबा रोम असतील व अजून सगळे आमचे मित्रगण असतील, आमच्या सर्व मंडळींनी खूप मोठं योगदान, खूप मेहनतीने म्हणजे कार्यक्रम घेत असताना खूप टाईम हे 2 महिन्यापासून मेहनत घेत होते सर्वजण. महाराजांनी खूप त्यांच्या धावपळीतून रोज त्या भागात कीर्तनाला जायचे, रात्री 1-2 वाजायचे, परत ताई कीर्तनापर्यंत किंवा आपल्या प्रवचनापर्यंत इथं यायचे. खरंच महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे.